बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। मध्य रेल्वे मार्गावर नुकताच दिव्यांगांच्या डब्यातील मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर दिव्यांगांच्या डब्यात धडधाकट प्रवाशांच्या घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दिव्यांगांच्या डब्यात रेल्वे सुरक्षा दलाकडून कठोर कारवाई होत नसल्याने रात्री आणि सकाळी गर्दीच्या वेळेत दिव्यांग प्रवाशांच्या डब्यात सर्रास इतर प्रवाशांची घुसखोरी होत आहे। त्यामुळे आमच्या हक्काची पायमल्ली होत असल्याचे दिव्यांग प्रवाशांचे म्हणणे आहे। उपनगरीय रेल्वेमध्ये दिव्यांगांसाठी 2 डबे राखीव असतात। या डब्यांमध्ये दिव्यांग तसे गंभीर आजार असलेल्या प्रवाशांव्यतिरिक्त इतर प्रवाशांनी प्रवास करणे मनाई असते। असे असतानाही सकाळी आणि सायंकाळी रात्री गर्दीच्या वेळेत दिव्यांगांच्या डब्यात निर्धास्तपणे धडधाकट प्रवासी प्रवास करू लागत आहेत। या प्रवाशांची दिव्यांगांच्या डब्यात गर्दी होऊ लागल्याने दिव्यांगांनाच प्रवास करणे कठीण झाले। अनेक दिव्यांगाच्या हातामध्ये काठी असते, काही अंध असतात। त्यामुळे अशा प्रवाशांना प्रवास करताना डब्यामध्ये गर्दी झाल्यास अनेक अडचणींचा सामना सहन करावा लागतो। काही दिवसांपूर्वी CST कर्जत रेल्वे गाडी दिव्यांग डब्यामध्ये महिला आणि तिच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने दिव्यांग प्रवाशाला मारहाण केली होती। या मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले। परंतु या प्रकारानंतर दिव्यांग प्रवाशांच्या हक्काचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। या संदर्भात दिव्यांग प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत। दिव्यांगांसाठी राखीव डब्यामध्ये नियमित तपासणी मोहीम राबवावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करावी आणि गर्दीच्या वेळेत विशेष पथके तैनात करावीत, अशी मागणी दिव्यांग प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे। दिव्यांगांचा रेल्वे प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे। त्यांच्या हक्काच्या राखीव डब्यातच सक्षम प्रवासी अतिक्रमण करून प्रवास करतात, कारण त्यांना कोणतीही भीती नाही। सकाळी थोडीफार कारवाई होते, पण सायंकाळी हा डबा पूर्णपणे इतर प्रवाशांसाठी मोकळे मैदान बनतो। गेल्या 15 वर्षापासून या प्रश्नावर काम करूनही आणि न्यायालयाचे आदेश असूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही। दुर्दैवाने काही वेळा पोलिसही या डब्यातून प्रवास करताना दिसतात। आज हा डबा दिव्यांगांसाठी राखीव नसून प्रत्यक्षात सामान्य डबा बनला आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांना रेल्वेच्या या डब्यातून प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या माजिवडा चौकातील रस्ता खचला आहे। या घटनेमुळे माजिवडा चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीचा परिणाम घोडबंदर, कोलशेत, वसंत विहार भागातून ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागला। सुमारे महिन्याभरापूर्वी देखील याच परिसरात रस्ता खचला होता। वारंवार प्रकार घडत असल्याने शहरातील रस्त्याच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते। माजिवडा चौक परिसरात मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, कोलशेत, माजिवडा गाव, कापूरवाडी, बाळकुम, वृंदावन सोसायटी, वसंत विहार भागातील हजारो वाहने वाहतूक करतात। येथील माजिवडा चौकातून वृंदावन गुरुसंकुलाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गालगतचा रस्ता मंगळवारी रात्री अचानक खचला। या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर आज सकाळी रस्ता खचलेल्या भागात ठाणे महापालिकेने अडथळे बसवून संबंधित रस्त्याचा भाग वाहतुकीसाठी बंद केला होता। त्यामुळे घोडबंदर, कापूरवाडी, माजिवडा, कोलशेत येथून माजिवडा चौक मार्गे ठाणे रेल्वे स्थानक, वृंदावन सोसायटी, कोटनाका, खोपट येथे वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झालेत। रस्त्याखालून मुंबई महापालिका, स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनी गेल्यात। त्यामुळे जलवाहिनीला गळती लागली की इतर कारणामुळे रस्ता खचला, याबाबतची माहिती ठाणे महापालिकेला मिळत नव्हती। माजिवडा चौकात साकेत, कोपरी, आनंदनगर उन्नत प्रकल्पामुळे काही दिवसांपूर्वीच खोदकाम करण्यात आले। रस्ता खचल्याने आणि उन्नत मार्गिकेच्या प्रकल्पामुळे येथील रस्ता अरुंद झाला होता, त्यामुळे कोंडीत भर पडले। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 ने ठाण्याच्या डोंबिवली पूर्व येथील दावडी येथे सुरेंद्र पाटील या रील स्टार सराईत गुन्हेगाराच्या घरात छापेमारी करून शस्त्रास्त्र तसेच जुन्या व नवीन नोटा असा एकूण 12,21,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिले। गुन्हे शाखा युनिट 3 कल्याणकडून अवैध अग्निशस्त्रे व घातक शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असताना गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे सहपोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून सुरेंद्र पाटील वय 55 वर्ष राहणार डोंबिवली पूर्व
या सापळा लावून शितापीने ताब्यात घेऊन त्याचे राहते घरी छापा कारवाई करण्यात आली. त्याचे राहते घर श्री धनलक्ष्मी अपार्टमेंटमधील बिल्डिंग नंबर 5व्या माळ्यावर टेरेसवरील चप्पल स्टँडचे पाठीमागील बाजूस लिफ्टचे डकमधून प्रवेश करण्यासाठी असलेल्या जागेतील गुप्त बेडरूममधील कपाटात एक विशिष्ट कप्पा बनवलेला, जागेत ठेवलेले 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामे मॅगझिन, 2 एअर गन, 450 जिवंत कारतुसे, जिवंत 167 छरे, 2 धारदार लोखंडी तलवार, 3 लोखंडी कोयते, 1 लोखंडी सुरा, 1 बटन चाकू, 2 लोखंडी रॉड, तसेच 2 मोबाईल फोन व तसेच 3,52,000 रुपये किमतीच्या भारतीय चलनातील जुन्या व नवीन बनावट असा एकूण 12,21,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर प्रकरणी सुरेंद्र पाटील वय वर्ष 55 याच्यावर मानपाडा पोलीस ठाणा गुन्हा रजिस्टर नंबर 283/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 2,4,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कलम 37/1 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत कामगारांचे हक्क, विकास कामे आणि पुनर्वसन प्रकल्पात बाधित झालेल्या कुटुंबियांना संदर्भात आढावा घेण्यात आला आहे. विशेषतः कोपरी विभागातील सॅटिट प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासंदर्भात आमदारांनी ठाम मागणी केली की त्यांना त्यांच्या मूळ परिसराजवळ घरे उपलब्ध करून दिली जावीत अशी मागणी केली. तसेच नवी मुंबईच्या धर्तीवर कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने पास करावा अशी देखील मागणी त्यांनी केली. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील कार्यवाही लवकरच होईल असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व विषयावर सकारात्मक चर्चा होत असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. या बैठकीत गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक नारायण पवार तसेच पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या 3 वर्षात प्रशासकीय काळात ठाणे पालिकेतील कामाची श्वेतपत्रिका काढण्याबरोबरच चौकशीच्या मागणीवर सत्ताधारी भाजप ठाम आहे. ठराविक नगरसेवकांबरोबरच शाखा प्रमुखांनाही निधी दिल्याचा आरोप भाजपने केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत शाब्दिक चकमक उडाली. नगरविकास व पुढे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून ही कामे झाली. याच कामाच्या चौकशीची मागणी भाजपने पुन्हा अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान केल्याने शिवसेनेचे नगरसेवक सावध झालेत. ठाणे महापालिकेच्या 26-27 वर्षाकरिता 6,221 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राव यांनी 23 मार्च रोजी सादर केला आहे. पालिकेला राज्य शासनाने वर्षाकाठी 1200 कोटी रुपयांचे अनुदान मिळाल्याचा उल्लेख अर्थसंकल्पात प्रशासनाने केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या कृपादृष्टीमुळे हे अनुदान मिळाले. गेल्या 3 वर्षाच्या प्रशासकीय काळात पालिकेच्या तिजोरीत प्रकल्पावर खर्च करण्यासाठी
निधी नव्हता. या काळात नगरविकास विभागामार्फत कारभार सुरू होता. याच काळात नगरविकास व पुढे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शिंदे यांनी 2,560 कोटी रुपयांचा निधी पालिकेला दिला होता. मात्र या निधीचा योग्य वापर झाला नसून त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपने केली. पालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेतही भाजपने हीच मागणी कायम ठेवल्याचे दिसून आले. गेल्या 4 वर्षात गटार व पायवाटांवर 2,560 कोटी खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करत या कामात मोठ्या गैरव्यवहाराचा संशय भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे. कामे दिसत नाहीत, त्यामुळे श्वेतपत्रिका काढून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. तसे पालिकेच्या मालमत्तांमध्ये सुमारे 2,000 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पाणी टंचाई, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन व शिक्षण क्षेत्रातील त्रुटींवर लक्ष वेधत मोठ्या प्रकल्पांपेक्षा नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य द्या असा सल्ला भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी दिला आहे. तर घनकचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांनी पारदर्शकतेची मागणी केली. शासनाने दिलेला निधी ठराविक नगरसेवकांना दिला, काही शाखा प्रमुखांनाही तो दिला असा आरोपही त्यांनी केला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.